आणि हे तुला निबंध लिहायला लावला होता, लिहिला का सगळा? हा. हा? घरचा अभ्यास सगळा करीत जा बर का. हा. आणि तुला पाढे शिकवलेत, 4चा पाढा म्हणून दाखव बरं. 4 × 4 = 4 × 2 = 8 4 × 12 4 × 16 4 × 5 = 15. अरे 15 नाही, 4 × 5 = 20. 4 × 5 = 20. 4 × 6 = 24. 4 × 7 = 28. 4 × 8 = 32. 32 का 36 कोणत्या कृती आहे तुला? आणि तू काय करते इथं? अहो तुम्ही परत आले का मूत पिऊन? अगं मुठ काय ते अमृत आहे, हे माझे खरं अमृत आहे. कळत कसं तुला? वा घरात नाही तर जा बाहेर. काय वगैरे कामाला नाही गेली का? अहो लाज वाटून द्या जरा. हा हा तुम्हाला लाज वाटून द्या जरा. एवढ्या दिवसांनी लाज म्हणजे सोबत सोडू का तुझ्या खाली? अहो वाणितिनीचं लेकरू झालंय, त्याचा अभ्यास घ्यावा, त्याला शिकावा. हा शिक्षणाचं काही नाही का तुम्हाला त्याच्या? शिक्षण तू काय करते मग? मी घेते ना अभ्यास. काय करते? मी अभ्यास घेते ना त्याचा. कामाला का गेली नाही? कामाला अजून टाइम आहे, डबा बांधून ठेवलाय, थोड्या वेळ जाणार. बांधून लोकांच्या बाहेर वाचलं जाऊन जास्त पैसे मिळाले. सगळे नाही येत तुला पैसे? कुठे पैसे? कायला पाहिजे पैसे? पैसे खायला नाही. कायला पाहिजे पैसे? पैसे खायला मला खर्चायला लागत नाही. गावात मला सरपंच म्हणतात. मी नाही देणार तुम्हाला पैसे. राम राम करणार सलाम करणार मला वाटत नाही. हा करत असतील. काय पैसे? पैसे 28 तारीख झाली. कुठे पैसे खर्च केले? थोबाड फोडू का तू? काय थोबाड जरा बाजार मी केलं नाही आणि तू म्हणजे खर्च केलाय. लेकरा समोर जरा तमाशा नका घालू. हा लाज धरा जरा. तुला काय थोबाड फोडेन पुढे मागे वर्षींत हे शिकवलं का तुझ्या बापाने? हा माझ्या बापाने हे शिकवलं, तुम्हाला शिकवलं का? नीट अभ्यास करायचा, नाही तर तुला ना बंगळा करून गाव लागेल. तुम्ही दररोज दारू पिऊन येता, कधी मला आणि तर कधी मम्मीला आणायचा. कसं मग अभ्यास व्हायचा, कसं मग साहेब व्हायचे. रोज गाव गोळा आपल्या दारात तमाशा बघायला. अरे तू नको मला अखेर शिकू. याला कामाला नाही, तेवढं 200 रुपये येतील. मला शिकू नका तू हे काम. याला दररोज कामाला नाही जा. त्याची शाळा बंद. हा समजलं का तुला? झालं का? जा आता निघा. मी त्याला शिकवणार आहे, कामाला नाही नेणार. नाही शिकवलं पैका कुठून येईल? पैका काय हे चल तू अभ्यास कर बाळा, यांच्या नको नादाला लागू. बस बस खाली. 5चा पाढा लिहा. हे बागेदार तुला आता काय करावं, बाबांना माही काळजीच नाही. आता तर अभ्यास करायचा असेल ना, इथून काहीतरी सुटका मिळावं लागेल. दररोज यांचा तमाशा असतो, त्याला अभ्यास करायला मिळत नाही. तर काहीतरी उपाय ना शोधावा लागेल. काहीतरी करतोच आता. काय करावं या पोराचं काय माहिती. बापतीत आलास का? हा अरे जरा सुधरायचं बघा ना. ते बाप पेदाडा इकडं तिकडं गावभर हिंडतोय बिना काम धंद्याचं. तू कुठे गेला होतास रे? गेलो होतो गावामध्ये जरा काम होतं. कशाला गेला होता? गेलो होतो रे, मित्र होते. अरे बाबा मित्र मित्र बंद कर आता. काम धंदा जरा लक्ष दे काम धंद्यावर. आज पण पिलाय का बाबा? मग तुला माहित नाही का, सकाळ होती का त्यांची पिल्याशिवाय, रात्र संपती का त्यांची? अवघड. मला तर वैताग आले, मी आयुष्य काढले. अरे असं तू तरी सुधर बाबा. काय डोकं चालत नाही या बाबा पुढे. काय आले झालं का तू? अगं तू तरी यांना समजून सांगत जा ना. आता? मी काय समजून सांगू? त्यांनी समजून तर घेतलं पाहिजे ना. मी सांगितलेलं. बाहेर चालला तर विचारायचं कुठं चाललंय, काय चाललंय, बायको आहेस का, कोण आहेस तू? आणि मी विचारले होते काय म्हणणार आहेत वय? मी इकडे चाललोय, मी तिकडे चाललोय. तू गप्प बस म्हणते. मी काय बोलावं सांगा बरं तुम्ही. ही एक डोकं आउट आहे, ते बाबाचं एक डोकं आउट. मला समजत नाही मी काय चाललंय. नाही आमची डोकी गंदी झाली. नाही तुमच्यामध्ये मी येडी व्हायची बारी झाली बघ माझी. काय ही बाई एक शानी नाही, ते बाबा एक. माझं पण तेच झालं. काय तिने काय केलंय तुला? नाही करते मी बिराड करते. ऐक, तू जर कामधंदा केला, बाप जर पिऊन नाही आला तर मी कशाला बापाला बडबड. तू कामधंदा केला, ती कशाला बडबड करण बरं तुला? नाही डोकं शांत ठेवती नाही. किती नाटकी काय पाणी येते काय माहिती.
कुणा कुणाला तोंड देऊ मी तर मला काय नाही, कळलं मी झालं. जाते माहेरी. मला नाही राहायचं इथं. झालं जागे बाई जा नको नको झालं चांगलं तुझं. होईल जा. अरे नाटक ती हरामी बाई आहे पूर्ण काय डोकावते हे आता समजून सांगा तुमच्या लेकाला. अगं बाई नका वाद घालू जा चहाचं बघ जा. जेवायला दे. अरे हा मी सांगते लय नको चालेल. त्वऱ्यात बोलू. मग ती काय मग डोकावते चल. मी नाही देणार. हाताने घेऊन खा. अरे हे कुठे गेलेत काय माहिती. काय करावं मला काय समजना झाल्या. हा संसार केला एवढ्या वर्ष वाढत वडत 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 इथपर्यंत आणला. म्हणलं पोरग सुधरण पोरग काहीतरी कामधंदा करण काहीतरी रांकीला लागन पण नाही. लग्न करून दिलं तरी त्याचं हाय तेच आहे. मित्रासंग हिंड इकडे हिंड तिकडे हिंड. काय करत रे. आता मला लय भूक लागली. आता झाडाला बघतो काय हाय का. चल हेच खातो. तुला नका झाले. शाळेला ऊन 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 कवा कमी होतं अंधार पडायची बारी आली आता. ऐ ऐ तोंड घ्या काय करतो रे? काय नाही भूक लागली होती भूक म्हणून. लागली कुणाला तू येताला दिसत नाही. जामगावचा आहे मी. रामगावचा आहे. हा. इकडे कुठं आला तिकडे का मावशीकडे नाही घरी पप्पाले दारू प्यायची त्याची आहे लावलं मग तुझा पप्पा माझाच भाऊ आहे म्हणायचं. मग लय मारहाण करायची मग मी तुला? सोडून दिलं. हा. अरे 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 लहान लेकराला हाणतो कसं होण्यासारखं लेकरून तुला आणतो हम्म. मम्मीला आणतो आणि तुला बी आणतो. हा. खाल्लं नाही तू अजून काय भूक लागली म्हणायची. हम्म. अरे कच्चे ना पोट दुखन बाबा. आता इकडे कुठं चालला? आता हिंडतोय 4-5 दिवस झाली. अरे अरे 4-5 दिवस झाले हिंडतोय. हा. माय बरोबर तू नको तुम्ही एक सण. अरे मी का डाकू कमावाले दिसला तुला ऐकईन काय यार तुमचं पोरांचं आहे ना भरोसाच नाही कोणावर. मी ऐकत असतो तुला. चल चल ते तू तुला खायला घालतो कावर राहायचं तोवर राह आणि आपलं तू कुठे बी जा. चल कुठे गेलं तर काय गेलं काय नाही आलं फिरून जरा गावात सप्ताह बसला म्हणतात पंढरी बसलाय ना, पंढरी कीर्तनाला बसलाय. जातोय ना. जात फिरताना अं, मग चांगलं चालू आहे. संध्याकाळी मरणाची गर्दी असते लय भरपूर कीर्तनाला. भरपूर हे गर्दी. पण बापूने कोणचं बोर्ग आणले. बापू, बापू अहो ते कोणचं बोर्ग आणले पाडसान त्याला खाली सोडा. खाली सोडा, खाली सोडा, खाली सोडा, खाली सोडा, खाली सोडा. हा? कोणचं आणलंय तुम्ही? कोणाचं माझं नातू येतो कळत का तुम्हाला? अहो, तुमचा नातू नाही हा. तुमचा नातू नाही हा. हा हा ही पोरग आहे ना हा. सापडले हा. त्याला भूक लागली घरी जेवायचं आलं. अहो. तुमचं काय म्हणते? अहो त्याला एक सांग बापू तुम्ही काय काय सापडलंय म्हणलं. हा, मग सापडलं, तुम्ही आता घरी गेले. सांगितलं ना लेकरू फिरत होतं त्याला भूक लागली होती त्याला आता जेवणाची गरज आहे. घालता तुम्ही जेवण? जेवायला काय घालू आम्ही आम्ही. घालू जेवायला. अरे तुम्ही जी भूक भिकारी आणि तुम्ही जेवाय घालायची अहो आम्ही घालतो ना जेवायला. नाही नाही काय नाही. आम्ही घालतो ना जेवायला. बरं ऐका अरे तुम्हाला बापू पोरांनी हाकायलेली आणि तुम्हाला जेव त्याला जेवू घाला व्यवस्थित. घालतो घाल. भूक लागली असं सुकलंय पोर पार. फार सुकले हो. सकाळपासून अन्नाचा कण नाही दिसत त्याच्या काय पोटात. होईल, बरं का वर धरून नेत्यात. ओय, त्या त्यातला टोळीमध्ये- दिसतो का मी? हा नाही तर काय होईल पोलिस येतील. हा, हा मला धरून नेतील नेणार. जेलमध्ये टाकतील हा आणि तुम्ही सोडायचा. आम्ही सोडा येऊ. चल आला निघाला सोडायला येतो. चल हट, चल तुला भूक लागली. बावळाट आहे ना बावळाटांचं ऐकायचं नाही. हा आपण छान आहे ना. आणि पिणाऱ्यांचं ऐकायचं नाही. चल बावळाट आहे कुठली. काय बापूचं काय बापूचं काही कळत नाही बाबा. फोन केला पाहिजे पोलीस स्टेशनला. लावा ना लावा लावा फोन लावा पोलीस स्टेशन. हा हॅलो. पोलीस स्टेशन का? हा म्हणलं साहेब ते आमच्या गावात एक बापू नावाचा इसम आहे आता त्याला एक पोरग सापडलेले ती जरा खात्री करून घेता का ते नेमकं कोणचं आहे काय आहे? तुम्ही आले असते ती खात्री करून घेतली असते. बरं झालं असतं मला. नाही तर ते उग पोराची हाल व्हायची वाय कारण. हा. सांगा जरा, तुम्ही समजून सांगा त्यांना. किती वेळात द्या सांग. येते 10-15 मिनिटात चला. चल. नाही आपलं घर
तुझी आजी शियाजी आणि मी बाबा. हो अहो पोर कुणाच आहे? कुणाचं आहे म्हणजे दिसत नाही काय तुला? दिसतंय आपलं. मला पण कुणाच आहे? आपलंच. आपलं? अरे मग आता आपल्या घरी म्हणलं कुणाचं आहे ती? अहो खरं सांगा कुणाच आहे पोर? कुणाचे बाळा तू? ऐक ए सांग. टम्या. काय नाव टम्या? टम्या नाव आहे त्याच. ए कोणत्या गावचं? जाम गावचं आहे. जामगावचं? आणि इथं कशाला आलंय? अरे फिरत आहे भूक लागली काही खाल्लं नाही तिथं रस्त्याला काय भेटेन ती खात होतं म्हणलं चल माझ्या घरी त्याला जेवायला खावायला घालायचं आणि आता ते लेकरू आपलं त्याला सांभाळायचं. हे बरं केलंय. का स्वतः घरा फिरायचं दारू पिऊन स्वतःच्या खायचा तपास आहे का? आणि त्याला आणले बाई अजून. होय त्याला काय लय 4 भाकरी नाही खाणार तू 3 भाकरी खायची ना आता 2 खायच्या तुझ्या वाटेची एक त्याला द्यायची, हा? हो पण तसं नाही म्हणायचं मला. मग कसं पण म्हणायचं? अहो ते पोरग कुणाच आहे काय आहे? कुणी बघितलं तर म्हणून तुम्ही काय त्याचं अपहरण केलंय का चोरून आणलं? ए, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? कोण काय म्हणेन कोण मग सोडते त्याला वाऱ्या उपाशी मारायचं का? अहो तसं नाही पोलीस बिलीस आले तर नाहक आल्यावर समजून सांगायचं लेकरू. तेच विचारते मी कुठं सापडले आणि घेऊन आलेत बघ घरी. उगा नाहक पंचायत नाही होती पोलिसाचं. आता पोलिस येणार बाबांना घेऊन जाणार. हिला हिला गपना बाई मी एक तर भीती वाटायला लागली मला आणि तू अजून मला घाबरव. मग यांना कळत नाही का चोरून आणलं असं यांनी? नाही चला. नाही. ए बाई ए हिला सांगा मी ओळखते हं, ते सासऱ्याला आयुष्य चोऱ्या काढलं मी करणार नाही का मी? त्यांच्यासोबत. सगळं करतील पण चोऱ्या करणार आणि पोरं तर कधीच नाही. शी मुंगळी ना मुंगळी ही तुला म्हणलो होतं आपण चांगली पोरगी आणू तुझ्या पोराला. हा. त्यांना येतं का नीट चांगलं वागता दुसऱ्याला तुझा नवरा चांगलं कुठे? करायला. काय माहित कुठे गेला बाहेर गेला आला येईल. कवर लाडकर सीन लावणार राहू त्यांना काना तिथं कामाला लावणार राहणार मरू ना. आता काय करू डोकं फोडून घेऊ यांच्या पुढं. हातात पण इथं काय दुसऱ्या बाहेर होता ओय काय चाले मालक काय झालंय? मी भानगडी काय समजा ना मला हे. काय काय झालं? नाही हे बघ तुझ्या बाबाला आहे ना हे पोरग सापडले कुठं जामगावचं तर काय आहे. एकटंच हिंडत होतं त्याचा बाप दारुड आहे. अरे बाबा कोण आहे काय आहे, कुठले तुला काय करायचं माझे? अरे बाप. मी घरी आणलं पोरग ती माझं पोरग ही आई ही बाप अरे रे रे. जीव लाव चल. कोण बाप आणि कोण आहे? तुम्ही दोघं तू आई शिवबाप शियाजी. ए, नको नको अरे या पण नको. अरे अरे ऐकून तर घ्या एक मिनिट ऐक. तुझे सासरे जरी बेवडे असेल पिता असेल पण ते ना हुशार आहेत. एखादं पोरग कुणी चोरटेने नेलं काय केलं मग कमी बिबटे गावात आपण काय मग आम्हाला घातला काय? सगळे आणत ऐक पोरांचा. फेकायचा विषय नाही. त्याचे आई बाप शोधत आलेत आपण त्यांना देऊ. आपण काय ठेवून घेणार आहे का? चल हा? चल जेवायला घाल. आणि चल. इथंच राहू द्या. तुला बाहेरीत जाय अरे. त्याला बाहेरीतले कपडे आणायचे. हा ना नाही सांगितलं नाही म्हणशील तर तुम्ही दारू प्यायचं बंद करा. दारू प्यायचं बंद करणार ना? तो बापाने पैसे नाही दिला रुपया ऐका बघ ते तो बापाला पोरगं- राहिला ना, मी हुंडा काय दिला. म्हणते ते पोरग बापा दारू पित होता म्हणून निघून आले. तुम्ही दारू पिले ती तो हिंडून पेताड जाणार नाही. असेल मी पेताड आहे का? मग काय आहे तुम्ही? नाही नाही, बेवडे येतात, ते पेकाट होतं, हे बेवडे. चल जेवायचं हे बावळा काय ठेवायचं नीट नाही ऐन त्याचं चाले, पोर आणून ऐ. ठेवलंय, काय शी शांत सगळी बसलं, येड्याची पिलेलं, तू नगरी पिलेलं मी आहेस म्हणून काय सांभाळतोय. डोक्याला चल ताण राव, काय समजा. हा देते ऐकलं का? चल चल. ऐकलं का काय म्हणले? मी म्हणून सांभाळतोय मग कोण म्हणजे सांभाळतंय? यांना सांभाळून घ्यायचं आपण हा. काम. राहू दे बाई. बडबड ठेव ना बाई. तुमच्या मनात झालंय हे सगळं दिसतंय का? तुमच्या बापाची थेर एक एक वाढत चाललंय आता. अरे बाप एक पटेन तुझं पण तोंड काय दुप्पट काय ते बघायचं पोराचं काय तुझं अ. माझं डोकं खायचं काम कर. माझ्या डोक्याला लागू नका नाही तर मी काय करेन माहित नाही तुम्हाला. तुला काय करायचं ते करत तो बाप काय डोकं पार बधीर झालं राव तुमच्या ते पोराचं पट जा काय ते कुठे काय नेऊन घालायचं काय. अहो शांतपणे ऐकून घ्या माझं मी काय? काय बोलतेय. हा आता ती पोरग आणून ठेवलंय. हा. हा? चुकून हुकून जर पोलीस आपल्या घरी आले हा आणि जर ते म्हणले तुम्ही पोरग चोरून आणले तर तुमचा बाप जाईल ना गडी खडी फोडायला. अरे तेच तर समजत नाही यांना मी तेच सांगतोय कशाला आणलंय ते राव डोक्याला डांगऱ्याच्या ताण. डोक्यात घाला काहीतरी घाला. डोक्यात नाही तो पर दारू पेलो काय आणलंय बरं माणूस तरी आणलाय जायला काय समजत नाही यांना फार हा नाही तर डोकं. गाडाव घेऊन आले असते. तुमचा हा बाप ते एवढा सारखाच शहाणा आहे. बिंडो घेतो हा त्यांनी डोकं आउट केलंय. ग बसा तुम्ही. हा मरू दे चल नाही जा तुम्ही. नाही तू जा मग राहत मर. आणि मरण मी. जाऊ तिकडे. कुठे गेला असं माझं लेकरू.
काय खात असन, कसं राहत असन, त्याला काय झालं तर नसन, त्याला कोणी काय केलं तर नसन, कुठं सापडू द्यावा मी त्याला. ए जगे, ए रे, काय करते पाला पातोळ्यात इथं कुठं बसली? अजून तरी दारू सोडा तुम्ही. तुम्हाला कळत नाही का? इकडे या. दिखून तुम्हाला कळत नाही का? 15 वर्षांनी लेकरू झालंय आपल्याला, सोन्यासारखं लेकरू घरातून निघून गेलंय. दारू सोडा तुम्ही अजून तरी, प्रकाश पाडा डोक्यात काहीतरी. जगे, ते खरंय. आपलं पोटचं गोळ 15 वर्षानंतर झालं, तो आपल्यातून निघून गेला. मी आता दारू नाही पिणार गगे. काय पिणार दारू? आता त्याला सोडाय, आता त्याला सापडायला जाऊ आपण. आता लगेच जाऊ आपण. वाट दिसल तिकडे हिंडून पोराला घेऊनच येऊ आपण सापडू. चालेल चालेल, चला शोधायला. चला चला असेच चला, इकडूनच चला. अरे काय अक्कल फिक्कल काय घाण ठेवली काय तू? मोबाईल पाडला माझा. काय झालं? मोबाईल पाडला, डिस्प्ले गेला मोबाईलचा. रडू नको. उठ. तुला आहे ना, मी आज आहे ना घराच्या बाहेर फेकीत असते. हे कचरा आहे ना घरात नकोय मला. आम्ही तुझे सासरे नाही अजिबात तुम्ही काय बोलायचं नाही, बोलायचंच नाही तुम्ही अजिबात मध्ये. आणि तुम्ही जर बोलल्या ना तर तुम्ही पण बाहेर निघायचं घराच्या. असं काय करते अगं? ते कुठं जाईन आता? कुठं जाईन म्हणजे? जाईन माझं वाटत तिकडं. मला काय करायचंय? तुझ्या मामाच्या आल्यावर सांगते मी. मामांजी भीमांजी बोलायचं नाही, कळलं का? तुम्ही अजिबात हात जर लावला त्याला तर मा इतकं वाईट नाही मग कुणी. काय नसून बाई, नको मारू. तुम्ही जास्त आजी मी काढलं नाही अभ्यास हा बाळा, चुकून पडलाय. चुकून पडला. अरे ऐक ना, आल्यापासून यांनी नुकसान लय केलं. तुम्ही हात सोडताय का त्याचा? का तुम्हाला जायचंय बाहेर? असं नको करू ग. कुठं जाईल ते? सोडा म्हणते मी तुम्हाला, गोडीत सोडा. नको ना. ऐक ना खुशी, ऐक ना खुशी. ए काय चाललं? बरं झालं तुम्ही आलं. अरे या लेकराला जीवापेक्षा जास्त जीव लावतोय मी. हा बाटलीला जास्त तोंडावा बाई शांत बस ना. काय केलं बाळ तुला? हाणलंय ना? किती दिवस झाले ते पोरग आपल्याकडे शोधत त्याच्या आई काय झालंय? बघा घरामध्ये कसं चाललंय. तू लेकरा टाकला तू माझ्या काय काय तुम्ही? पोरग देऊ नको. तुम्हाला सांगून ठेवतो, मारून टाकेन एखादा. जर माझ्या लेकराला कोणी हात टाकला तर ज्यूस मारेन. तुझ्या बायकोला सांभाळ. पण कोणाचं लेकरू काय त्यासाठी माझ्या बायको माझं लेकरू आहे, माझा नातू आहे. मला बाकीचं माहित नाही. आई जास्त होतंय बरं का? शांत बसा. हे जास्त होतंय. अरे ते समजून सांग, जास्त होतंय. काय? कोणाने मग बाहेर निघायचं? हाता खालून काढीन मला घराच्या. तुला मला त्याला सांग. अरे लेकरू कुठं जाईल ते? कुठे जातो मी? या लहान लेकरू आहे, बाहेरचं लेकरू, त्यासाठी माझ्या बायकोवर हात उचलतोस? मग माझ्या लेकरू हात टाकायचं काय करा? त्याला नाही पाठवणार आम्ही. हो नाही, आई, बघा जास्त होत आता हे. अजिबात नाही. आता मी सांगते, एक ते ही पोरग घरात राहील नाही तर मी राहील. चल निघ. अजिबात नाही. घराच्या या बाहेर. दोघांनी जायचं. या आम्ही? दोघांनी जायचं. तू तुम्ही आम्हा- दोघांनी जायचं, पोरं घेऊन जायचं. अजिबात- कष्ट करायचं, पोराला सांभाळायचं. इथं नाटक नाही ओय, लावायचं. याला समजून सांगा. अरे हा. तुम्ही ऐकत मला का नाही? नाटक जमणार नाही. पहिलं लास्ट सांगतोय. कुठं जाणार आहे बाबा? सांग हा? बरं. ए, माझ्या बायकोवर मारतोस, हात उचलतोस. तू लाज वाटते का? बापावर हात- ए, हा? दोघांना पण सांगतोय. चला बस झालं. हो बाहेर. अजिबात नाही निघणार. बोल काय म्हणणे तुझं? काय टाकायला बाहेर? ए, हो बाहेर सांगणार. ए, कर. हो बाहेर. माफी भरा, इकडे कष्ट करा थोडा. जा. जवळ ही पोरग तुमच्या पाशी ना त्यावर तोंड सुद्धा दाखवायचं नाही आणि फिरकायचं सुद्धा नाही इथं, कळलं का? अरे नाही रे, तुम्हाला जर एखाद्या अनाथ लेकराला जर जीव लावता येत नसेल, आपलं करता येत नसेल ना, तुम्हाला नाही रे लेकरू बाळ होणार कधीच. 10 वर्ष झाले लागणार तुमच्या, पण तळतळाट असाच लहान लेकरांचा लागतो. नाही लेकरू बाळ त्याच्यामुळेच नाही. आणि ध्यानातच ठेवा तुम्ही. चल काम करून पोट भरू. हे टेन्शन दिले बघ पोरानं. याचा कार्यक्रम लावित असतो तुम्ही आता. हा काय कार्यक्रम लावतो? या बाटलीमुळे सगळं झाले. आता तो काय करू? काय करू सांग? नसते, काम केलं असतं तर आपण सांभाळलं असतं. अरे दारूचा आणि ह्या पोराचा काही संबंध आहे का?
हा? लेकराला फक्त जीव लावा म्हणतो तुम्ही. पण दारू सोडा ना तुम्ही. आ अहो, खरं. किती समजावू तुम्हाला? आता कुठं जायचं सांगा बरं. आता ते अनाथ लेकरू, त्याला आपण आधार दिला आणि यांनी आपल्याला अनाथ केलं. चल हे चांगलं बघ नाही का अजून केलंय. म्हातारा नाही झालो, दोघं मिळून कष्ट करू, तर त्या लेकराला शिकूया, त्याला नाही पाठवायचं आता कुठं. त्याला जीव लावू आपण. चल कुठतरी कामधंदा बघू, आता कवर फिरणार आहे तसं. चल आणि दा- तुम्ही दारू मला वचन द्या की दारू पिणार नाही. नाही हा? पिणार, नाही पिणार, याच्यासाठी पिणार नाही. नाही पिणार. याचं भविष्य घडवायचं ना तुम्हाला. काढवायचं. हा? चल, काढवायचं. घ्या माझी शपथ. खरंच नाही पिणार. नाही please, पिणार. नाही पिणार. चल टम्या, चल कुठतरी जाऊ आता आपण, आणि दुसरी काढता परत तुझी शाळा. बघू आपण. चला उठ. होय हो. हम्म. तुम्हाला आठवते का बाबा जाताना काय म्हणले होते? हो हा ना. खरंच की आपल्या लग्नाला 10 वर्ष झालेत तरी आपल्याला लेकरू बाळ नाही. आणि जे आणलं होतं बाबांनी त्याला पण आपण हाकलून लावलं. आणि ते जेव्हापासून गेलेत ना तेव्हापासून घर नुसतं सुनं सुनं झालंय. तेच झाले रे, वैतागाला कर चूक मला झाली पण. ना आपल्याकडून. मला असं वाटतंय आपण एक काम करू, त्यांना परत घरी घेऊन येऊ हो आणि- मला पण तेच वाटतं. आणि त्यांच्या पायीनी झालं चांगलं आपलं तर होईना आपल्याला पण लेकरू बाळ. आणि ती पोराला आपण समजू चालेल. हा आपल्या पोरासारखं. मग कशाला उशीर करायचा आहे? चल मग. चला जायचं. आलंय मनात तर. कुठं असून लेकरू गंगे, इथं अगं गंगे, आपण इथं बघू कोणतरी आहे. इथं मोठं बागायदाराचं दिसतंय, इथं विचारू. अगं गंगे, आपलं पुढचा गोळा कुठं असं? सगळं तुमच्या दारू पायी झालं. चला गंगे, अगं मी लक्ष्मीला लात मारली ना, अवदसाला जवळ केलं, मग पोटचा गळा गेला. टम्या! जाऊन द्या, तुम्हाला टम्या, पश्चाताप होतोय ना, माझा टम्या गं. पस्तावा होतोय तुम्हाला. चला सापडू आपण, चला ना. टम्या! यंदा बार पार गळाला बरं का. बार गेला गळून साहेब. पहिल्यांदा चांगला आलता, वाटलं होतं यंदा बरं का, पण ते पार गळूनच गेलं होतं. त्या आईला सांगतो. आतून आतून काही राहील काही नाही राहील. रोगाटाने बरं कांदे वाटवलं झाले. ते बघा तिकडे कांदे काय झाले तुम्हाला सांगतो, फार वरून गेल्या पातीवर म्हणून काय आत बारीक बरोबर. बारीक कांदा राहिला. साहेब नमस्कार. राम राम. काय झालं? अहो आम्ही आमचं बारकं पोरग शोधितोय. महिना झाला. महिना झालाय हो. आणि तुम्हाला महिनाभर तुमचं मुलगा सापडला नाही काय? सापडवलंय पण सापडतच नाहीये. अरे तुम्ही आई बाप हे का कोण दुश्मन आहे त्या मुलाची? काय करताय काय? तुम्हाला महिना झाला तुम्हाला काय बोलावं काय झालं रे बा? कुठले आहेत तुम्ही? हे काय दारू पित होते, यांच्या वैतागाने पोरग गेलंय घर सोडून. साहेब, काय पोलीस बीस केस कंप्लेंट केली का नाही अजून? नाही केली पोलीस कंप्लेंट अजून. अरे मग पोलिसांना सांगायचं ना, पोलिसांनी काहीतरी तपास मी लय करा. ओरडत होतो त्याला. हाणायचं. हाणायचा दारू पिऊन मोठा शहाणाचे, तुलाच मूस काढायला पाहिजे होता. तू याला का नाही नीट केला चांगला आता? साहेब, हा? काय करू? म्हणूनच पोरग पळालं काय? काय 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 केवढं घे पोरग? काय वय काय त्याचं? पोरग माझं 12 वर्षाचं आहे. 12 वर्षाचं पोरग. हा टम्या नाव आहे त्याचं. टम्या हा. टम्या तिथं आमच्या गड्याजवळ आहे बघा तिथं, बघा तिथं. तू तर काय त्या बघा तिकडे काम करतो तो पोरग आहे. टम्या माझा. ए, टम्या! माझ्या पोराला कुठं होता तू? तुझ्या आईला अहो, बरं आमचं पोरगं आहे, सोडा तुम्ही. नाही, माझं पोरगं आहे. हा? अरे ते पिक्चरमध्ये पोरगं आहे, तुम्ही अचानक कोण सापडलं? थांबा इकडे, थांबा 1 मिनिट सोडा. इकडे आणा, इकडे आणा, इकडे आणा. माझं पोरगं आहे. 1 मिनिट, 1 मिनिट. ए, अरे अरे काय कुठं ना काय झालं? अरे तुम्ही कोण बाई यार, कशासाठी आमच्या लेकरं हे करू राहिले? 2 मिनिट थांब, तू अरे सोड झालं जरा. काय? ए, बाळा, थांबा, थांबा. काय झालं का? काय झालं? काय झालं? काय रे टमो? ओळखतो यांना बाळ तू? कोण आहे ते? कोण आहे? माझी मम्मी बाप्पा. मम्मी मम्मी पप्पा आहे आणि मग जे सापडले ना म्हणायचं काय ना हा? जायचं का आता? काय करावं आता याला? तुला जायचं का बा? किती दिवस झालं तू कसं काय सापड पळून आलता इकडे? मग नाही जायचं. असं नको करू, असं नको कसं पळून आलता मग तू आई बाबाला सोडून? बाबा दारू पित होते म्हणून. बाबा दारू पितो, मग दारू पितो डायरेक्ट पळूनच झाला तू. हा? तुला मारायचं बा. सोडली. आम्ही लय जीव लावला. तुला जायचं का आई बरोबर? जायचं का पप्पा बरोबर? अरे बाळा नाही नको?
अरे जा ना बाबा, आई बाबा तर कसं मारून करायचं? टाकते नी माणूस बघा ना तुम्ही. जा बाळा, जा बाळा. सोडली त्यांनी दारू, आता नाही पिणार, त्याची शपथ खाल्ली. आता आम्ही नाही जगू आम्ही शकत. कसं भरोसा करू तुमचा? अहो ह्या लेकरासाठी आम्ही आमचं घर सोडलं. अहो माझ्या पोटचा गोळा आहे होत्यो. महिनाभर कुठे गेला होता तुमचा पोटचा गोळा? अहो यांच्या वैतागाने आम्ही महिनाभर सापडित होत त्यांना. शांत आता राहा, याच्यामुळं शांत घर सोडलं राहा. आम्ही. पोरांनी समजू शकतो घराच्या आता बरं बाहेर का, काढले. दोघींची भूमिका समजू शकतो. या बाईने जीव लावला त्याला पोटच्या गोळ्यापेक्षा जास्त, आणि तुझा तर पोटचाच गोळा आहे, पण आता त्यात काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. साहेब ह्या लेकरासाठी आमचं घरदार सोडून आमचे लेकरं हे सगळं सोडून मान्य असलं तर शेवटी त्याची आई बाप येते बाबा, ती घेऊन जाणारच ना. जाऊ दे ना त्यांच्या बरोबर त्यांना. पाठवा. आमचं काय तुमचं काय, तुम्ही आता शेवटी ते आई बाप आहे ना उरले त्याचे, तुम्ही सांभाळायच पण ठीक आहे. काय 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 यांच्या मुलांनी दिलंय ना, सुनाने मुलांनी हाकलून आणलं घराच्या बाहेर. हे काय ते दोघं जण? हो, बघा होय रे, तुम्ही ऐकून दिलं काय बाबाला? बाबा आम्हाला माफ कर. हाणमार केली यांना. बाबा, आई चला घरी, माफ करा आम्हाला आमची चूक. आणि याला पण घेऊन चला. अरे भेट अरे त्याला कसं घेऊन जाते? त्याचे आई बाप भेटले तर तुमच्या लोक घेऊन जा. पाहिजे होतं ना तुम्हाला, झालं तुमच्या आम्हाला मनाचं समाधान. आम्हाला शेवटचा शब्द कळून चुकला, आणि हिने पण मला सांगितलं नको आपण आई बाबाला घेऊन येऊ परत. माफ करा बाबा, चला घरी. आता असं करा बरं का, त्यांचंही लेकरू त्यांच्याकडे आणि तुमचंही लेकरू तुमच्या घ्या, विषय संपून टाका. आता शेवट गोड करा. पण झाल्या सगळ्या घटना समजून घेतल्या. ऐका ना, आम्ही काय म्हणतोय, जरी ह्यो तुमच्यापाशी राहिला तर कधीतरी आम्हाला भेटायला येईन ना त्यो. हा पाठवीन ना मी. पाठवून ना, त्याला काय अडचण? पाहिजे तर 8 दिवस तुम्हाला भेटायला पाठवीन. आमच्याकडून लय चुका ठेवा झाल्या. तुमच्याकडे 8 दिवस. आणि पण त्याला ना आम्ही मोठ्या शाळेत घातलेलं आहे, तिथंच राहू द्या. हा. आम्ही काही फी होईल ना त्याची हा. आपण भरू. तम्या, तुम्ही पण जात जा बाबा. आम्हाला काय रे, लेकरांनी लई जीव लावलाय. दोन्ही कुटुंब पारावती आहे. लेकरांनी येडी झालेत राव. माझी आठवण येईल ना रे तुला. अरे एवढं चांगले लेकरून मग तू बेवडा नालाय का? आता शहाणा झाला काय तू? पोच कडाय पाहिजे तुला चांगला खरं. तुम्हाला मी भेटायला पाठी जाईन, पण आता मला लेकरू घेऊन जाऊ द्या. हा, माझं जाऊ दे बाई, जाऊ दे बाई, जाऊ दे बाई, जाऊ दे. घेऊ नको परत. सगळे आजचे दिवस आमची इथं चला, आणि मग उद्या तुमच्या गावाला जा. हा जा, सगळे जा रे. हे बाई, तू आता वर्ष महिनाभर वर्ष बरं का? अगं जा, देतील देतील अगं. त्यांचंच पोरग आहे, तू कशी आता रडते बाळा? त्यांना भेटले मग त्यांची वासरू तोडून जमन का गायपासून? लय उपकार झाले आम्हाला, तुम्ही आधार दिला. नाही नाही, आहे ते लेकरू तुमचंच आहे. दोघांनी शब्द एकत्र सांभाळा. आहे तुमचाच पोर आहे ना, तर आलं ना जागेवा. मग तुमचा लेकरू जागेवर, मग त्याच जाऊ दे त्याला आता. तुमचे उपकार नाही. चला 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 आता चला. काही त्रास नाही आता केला चांगला पप्पा स्वयंपाक कर बाई, तुला. नामाची उघड चला सगळं. आपल्या घरी.